आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवते। मॉर्निंगला इतका सारा पाऊस पडत होता ना, रात्रभर चालूच होता पाऊस। सगळं काम आवरलं, बाबूला स्कूलला पाठवलं आणि छान तयार झाले आणि शॉपला जायला निघाले। रामने आज कुर्तीचं सेलचं लाईव्ह घेतलं आणि मी बुकिंग करत होते। तर एवढं सारं बुकिंग चालू होतं, तो एका साईडला लाईव्ह घेत होता आणि मी बुकिंग हळूहळू चाललं होतं। त्याच्यानंतर की नाही माझं सगळं काम आवरलं। त्याच्यानंतर शॉपमधलं काहीचं डिटेल्स वगैरे होतं ते करायचं होतं। तितक्याच साड्यांचं पार्सल आलं। क्वांटिटीमध्ये साड्या अवेलेबल झाल्या आणि याचा मी ऑफर लावला होता, त्यासुद्धा साड्या म्हणजे वन डे बाय येतच होतं। त्याच्यानंतर घरी आले, बाबूला ट्युशनवरून आणला आणि त्याला खाऊ पिऊ घातला आणि पुन्हा लाईव्हला आले। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इतका सारा धुरळा बुकिंग झालेला आहे। हे फक्त एका तासाचं बुकिंग आहे, दिवसभराचं शेड्यूल तर याच्यापेक्षा डेंजर असतं। मग त्याच्यानंतर काय केलं, हे सगळे पार्सल जे बुकिंगची होतीत ना ती बाजूला केलीत आणि त्याच्यानंतर उद्या जे डिस्पॅचिंग होणार होतं मॉर्निंगला 9 वाजता त्याला लेबलिंग लावायला घेतलं, म्हणजेच ट्रॅकिंग ID लावायला घेतलं। अर्ध्या मी घेतलं आणि अर्ध्या रामने घेतलं लावायला, कारण इतकी सारी पार्सल होती। हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की नाही, हे सगळं नेक्स्ट डेचं बुकिंग आणि पॅकिंग आहे आणि आम्ही फक्त डिस्पॅचिंग करतो आहे। हे सगळं डिस्पॅचिंग करून घरी यायला आम्हाला रात्रीचे 1:30 वाजले होते, कारण इतकं सारं बुकिंग होतं। हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे आणि असंच आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे, लाईव्हला सगळ्यांनी यायचं आहे, यूट्यूब चॅनललाही फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।